हिंदू सूर्य महाराणा प्रताप की जय। रोशन रोशन राज्य पत्रकार संघाचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा मुंडे साहब तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, मुंडे साहब तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। महाराणा प्रतापांचा जय हो, महाराणा प्रतापांचा जय हो, महाराणा प्रतापांचा जय हो। मध्ये काही आजचं स्वागत श्री राष्ट्रीय राजपूत जनसेनेवतीनं आम्ही इथे आयोजित केले। पत्रकारांच्या ज्या मागण्या आहेत त्यांची संवादाच्या माध्यमातून राज्य शासनापर्यंत गेल्या पाहिजे। त्यासाठी राज्यभरातला पत्रकार बांधव दीक्षाभूमीपासून मंत्रालयावर निघाला आणि आज आपल्या जळगाव शहरात त्यांचं आगमन झालंय। मी राष्ट्रीय राजपूत जनसेनेच्या वतीनं परस्कृता पाटलांच्या टीमच्या वतीनं त्यांच्या मागण्यांना जाहीर पाठिंबा देतो आहे। त्यांच्यासोबत आम्ही सदैव राहणार आहोत। ती आपत्ती आली असेल तर आम्हाला पत्रकारांनी किंवा मदत केली। कोकणामध्ये 2-3 वर्षापूर्वी आम्ही 3 आयशर ट्रक भरून जीवनातून वस्तू पाठवल्या किंवा पत्रकार संघाने करणे सेना होती। कार्य करावा आशिष टाका सर बोला एक मिनिट राज्याचे सरचिटणीस विठ्ठलराव आवडे फोटो काढो अभिजित फोटो काढो बोल ना अभिजित फोटो काढो मराठवाड्याचे अध्यक्ष यांचा सत्कार मी स्वतःच करतो। आज पत्रकार संघाने विनंती केली आहे की समाज बांधव करणे सेना व जेवढे उपस्थित मित्रमंडळी आहेत त्यांना संवाद यात्रा कशा या महाराणा कार्यक्रम या जळगाव शहरामध्ये प्रवेश झाल्यानंतर या ठिकाणी महाराणा प्रताप यांच्या या सर्वांनी या ठिकाणी या संवाद यात्रेचं अत्यंत उत्स्फूर्तपणे स्वागत केलेलं आहे। असं म्हणलं तर काही अडचण माझ्याबरोबर त्यांनी या यात्रेमध्ये प्रवास करतात। या यात्रेत आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्याचे कार्याध्यक्ष, या यात्रेचे संयोजक प्रवीण भाऊ सपकाळे, त्याचबरोबर या ठिकाणी या पत्रकार संघाची जी धुरा आहे राज्यभरच्या पत्रकारांना एकजूट करण्यासाठी त्यांनी राज्यभर प्रवास करून राज्यातल्या सगळ्या पत्रकारांना साथ देण्याचं काम त्यांनी केलं। ते या पत्रकार संघाचे राज्याचे सरचिटणीस विश्वासराव आरोटे, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझ्याबरोबर असलेले मराठवाडा विभागाचे अध्यक्ष वैभव स्वामी, फुलसुंदर, या सगळ्यांनी आम्ही आपलं मनपूर्वक या ठिकाणी करणी सेनेचं आभार व्यक्त करतो। प्रवीण सिंग पाटील यांचं मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। त्यांनी सुरुवातीला सामील झाले, त्यांनी स्वागत केलं आणि सातत्याने पत्रकारांबरोबर जी करणी सेना या ठिकाणी अनेक वर्षापासून काम करते आहे। सामाजिक संस्था आहे आणि सामाजिक संघटनेतनं पत्रकारांना समर्थन देणं, पत्रकारांच्या कामामध्ये सहभाग नोंदवणं हे करणी सेनेनं अनेक वर्षापासून या ठिकाणी त्याचा प्रघात आहे। त्यांनी आता उल्लेख केला की जेव्हा महाडला आपत्ती आली होती त्या काळामध्ये पत्रकार संघ
आणि करणी सेना यांच्या संयुक्त विद्यमानं त्या ठिकाणी 2-3 आयशा धान्य पाठवलं होतं. आणि म्हणून ही करणी सेना सामाजिक संस्था सामाजिक कार्यामध्ये पत्रकारांसाठी सातत्याने पुढे आलेली आहे. म्हणून त्यांचं मी पाटील साहेबांचं सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी राज्याचा प्रमुख म्हणून मी या ठिकाणी त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो. पत्रकार संवाद यात्रा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दीक्षाभूमीपासून सुरुवात झालेली आहे. आणि याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जे सुंदर घटना दिली, ज्या घटनेने प्रत्येक माणसाला या ठिकाणी अधिकार दिला आणि त्याच अधिकारातनं जे सरकार मंत्रालयामध्ये बसलेलं आहे, त्या सरकारसमोर ही यात्रा आपल्या मागण्या घेऊन जाणार आहे. आणि म्हणून दीक्षाभूमी ते मंत्रालय हे जे अंतर आहे, या अंतरामध्ये आम्ही समाजातल्या प्रत्येक घटकांनी या ठिकाणी करणी सेनेने पाठिंबा दिला. त्याच पद्धतीने मी सांगितलं पाहिजे की ज्या दिवशी सुरुवात झाली 28 तारखेला, त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या 50 सामाजिक संघटनांनी उपस्थित राहून त्या ठिकाणी पत्रकारांच्या मागण्यांसाठी पाठिंबा दिला. पत्रकार ही व्यवस्था गाव पातळीवर जिल्हा पातळीवर अत्यंत सक्षम असणं आवश्यक आहे. यासाठी हा संवाद आहे. लोकशाहीमध्ये पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. वर्तमानपत्रांची भूमिका महत्त्वाची आहे. सामान्य माणसाचा आवाज जर व्यवस्थेपर्यंत जायचा असेल, सामान्य माणसाचा आवाज जर सरकारपर्यंत जायचा असेल, सामान्य माणसाला व्यवस्थेमध्ये न्याय आवश्यक असेल, कार्यकर्त्याला जर लोकांसमोर जायचं असेल, आपले विचार लोकांपर्यंत पोहोचायचे असतील, तर त्याला पत्रकार आणि वर्तमानपत्र ही माध्यम आवश्यक आहे. आणि म्हणून ज्या देशामध्ये माध्यम व्यवस्था अधिक सक्षम आहे, त्या देशातली लोकशाही अधिक बळकट आहे. आणि म्हणून पत्रकारांचं संरक्षण, लोकशाहीचं रक्षण, पत्रकारांच्या न्याय मागण्यासाठी आणि लोकशाहीच्या बळकटीसाठी ही संवाद यात्रा आहे. ही संवाद यात्रा कुणाच्या विरोधात नाही, कोणाच्या समर्थनात नाही. ही संवाद यात्रा या समाजाचं उत्थान करण्यासाठी, समाजाचा जागृती करण्यासाठी ही संवाद यात्रा आहे. आणि म्हणून या संवाद यात्रेमध्ये समाजातल्या वेगवेगळ्या सामाजिक संघटना, वेगवेगळे घटक यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. आणि यातूनच सरकारसमोर अत्यंत व्यवस्थितपणे पत्रकारांच्या जे कोरोनानंतर निर्माण झालेल्या मागण्या आहेत, त्या मागण्या आपण ठेवणार आहेत. कोरोनानंतर सगळ्या क्षेत्राला जसा फटका बसला, त्या सर्वाधिक फटका वर्तमानपत्रांनी यामध्ये काम करणाऱ्या लोकांना बसला. आणि त्या ज्या निर्माण झालेल्या विषय आहेत, त्यातनं सरकार सगळ्या घटकांना न्याय देतं. तर पत्रकार हा सुद्धा एक घटक आहे, तो सुद्धा आवश्यक आहे. तो स्थानिक पातळीवर मजबूत असला पाहिजे. यासाठी सरकारने या घटकाकडे बघितलं पाहिजे. यासाठी हा संवाद आहे. हा संवाद आपल्याशी आहे, संवाद समाजाशी आहे, समाजाच्या वेगवेगळ्या घटकाशी आहे. म्हणून ही संवाद यात्रा, लोकशाहीमध्ये संवाद ही अत्यंत मूलभूत प्रक्रिया आहे, जी वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर परिवर्तन करते. सरकारच्या धोरणांचं, सरकारच्या मानसिकतेचं आणि व्यवस्थेच्या मानसिकतेचं आणि समाजाच्या मानसिकतेचं परिवर्तन करण्यासाठी ही संवाद यात्रा आहे. म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी स्वागत केलं. या ठिकाणी ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष नवले पाटलांचं काम खूप चांगलं आहे. आणि म्हणून त्यांनी ग्रामीणच्या भागामध्ये सुरुवात झाल्यानंतर त्यांनी जे स्वागताचं या ठिकाणी सुरुवात केली, ती या शहरामध्ये पोहोचेपर्यंत सुरू आहे. मी आपल्या सर्वांना नम्रपणे विनंती करतो, पत्रकारांच्या या विषयामध्ये आपण जो सहभाग दिलेला आहे, हा सहभाग खूप महत्त्वाचा आहे, पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे. यातूनच या संवाद यात्रेची ताकद आणि शक्ती वाढणार आहे. आपण सर्वांनी जो समर्थन दिलं त्याबद्दल मी मनपूर्वक आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी करणी सेनेचे विशेष करून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. पत्रकार संघटनेच्या वतीनं राष्ट्रीय राजकीय चर्चेला गांधीच्या वतीनं स्वागत आहे. नाही राहतो येतं ना बस. अरे येतं ना बाजून द्या.
राष्ट्रवादी प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष ॲडव्होकेट रोहिताई यांनी आपल्या पाठिंब्याचं पत्र प्रदेशाध्यक्ष मोठे साहेब यांना दिलेलं आहे. काढला बरोबर तो पत्र दिलं. पत्रकारांना पाठिंबा द्यावा असं आम्ही आवाहन केलं होतं. दीक्षाभूमीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झाली दीक्षाभूमीतून ही यात्रा ज्यावेळेस निघाली त्यावेळेस त्या ठिकाणी राज्यातल्या जो बरोबर येतं. थोडं साईड एक मिनिट आलं. या खाली या या पाठीमागे. एक मिनिट सर काढा ते हात काढा ना. अहो हात काढा हो सर नंतर. इकडे सर समोर बघा एक मिनिट. जय भवानी जय भवानी. पत्रकारांच्या नेमक्या कुठल्या समस्यावरून ही पत्रकार संवाद यात्रा दीक्षाभूमी ते मंत्रालयापर्यंत निघाली? कोरोना महामारीनंतर माध्यम क्षेत्रामध्ये अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्यामधल्या प्रामुख वर्तमानपत्राच्या बाबतीमधल्या काही समस्या आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने वर्तमानपत्र खरेदी करणाऱ्यांना वार्षिक 5,000ची आयकरात सूट द्यावी ही एक प्रमुख मागणी आहे. नंबर 2, राज्य सरकारने ग्रामपंचायतींना वार्षिक आराखड्यामध्ये स्थानिक वर्तमानपत्र घेण्यासाठी 10,000 रुपये तरतूद करावी, ज्यामुळे ही वर्तमानपत्र जी इंडस्ट्री आहे ही चांगल्या पद्धतीने चालेल आणि त्यामध्ये काम करणाऱ्या लोकांना स्थैर्य मिळेल. त्याचबरोबर पत्रकार म्हणून जे काम करतायत त्यांना संरक्षण मिळणं आवश्यक आहे. त्यांना मुक्तपणे काम करता आलं पाहिजे. यासाठी संरक्षण कायदा जो झालेला आहे त्याची नीटशी स्थानिक पातळीवर अंमलबजावणी व्हावी ही एक प्रमुख मागणी आहे. आणि ज्येष्ठ पत्रकारांसाठी शासनाने जी योजना सुरू केलेली आहे बाळासाहेब जांभेकर सन्मान योजना, त्यामध्ये प्रस्ताव 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याच वर्षी ते प्रस्ताव 6 महिन्याच्या आत ते प्रस्ताव मंजूर व्हावेत आणि त्यांना पेन्शन लागू व्हावी ही एक प्रमुख या ठिकाणी मागणी आहे. अशा काही अनेक मागण्या आहेत. पत्रकारांच्या घराच्या संदर्भातली मागणी आहे की म्हाडा अंतर्गत एक योजना सरकारने तयार करावी जी ऑलरेडी मुंबईमध्ये राबवलेली आहे, त्याच धर्तीवर जिल्हा आणि तालुका पातळीवर ती सुरू करावी. अशा म्हणजे या क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यावा आणि विशेषतः या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा प्रिंट मीडिया असेल किंवा आत्ता डिजिटल मीडिया असेल यामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना स्थैर्य आणि संरक्षण या 2 गोष्टी मिळाव्यात. आर्थिक पातळीवरही हा घटक सक्षम राहावा तरच सामान्य माणसाचा आवाज व्यवस्थेपर्यंत पोहोचेल. यासाठी दीक्षाभूमी ते मंत्रालय ही संवाद यात्रा आहे. ही संवाद पत्रकारांशी आणि वेगवेगळ्या घटकांशी संवाद आहे. या संवाद यात्रेच्या माध्यमातून 20 तारखेला मुंबईमध्ये मंत्रालयावर ही यात्रा केल्यानंतर सरकारने सामोरं येऊन सरकारने शिष्टमंडळावर चर्चा करावी आणि ज्या न्याय मागण्या आहेत त्या न्याय मागण्या मंजूर कराव्यात. समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना न्याय भूमिका घेत असताना सरकारने पत्रकार हा घटकसुद्धा एक समाजातला प्रमुख आहे हे लक्षात घेऊन या घटकाला न्याय द्यावा अशी आमची प्रमुख मागणी आहे.